Welcome in series of turn on and turn off method of thyristors. In lecture number 5, we will study the SAR triggering using UJT and SAR triggering using PUT. Now in SAR using UJT, in this lecture, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, SAR ट्रिगरिंग युजिंग UJT. UJT पासून SAR आपल्याला कसा काय करायचा आहे, ट्रिगर्ड करायचं आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. मग आता SAR ट्रिगरिंग म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ट्रिगरिंग म्हणजे काय, टू टर्निंग ऑन डिव्हाइस. ट्रिगरिंग म्हणजे काय, टू टर्निंग ऑन डिव्हाइस. मग आपल्याला काय करायचं आहे, हा UJT हा डिव्हाइस यूज करून आपल्याला SAR काय करायचं आहे, ट्रिगर्ड करायचं आहे. मग SAR ट्रिगरिंग करण्यासाठी हे काय आहे, सर्किट डायग्राम आहे. ही आपण सर्किट डायग्राम SAR ट्रिगरिंगसाठी काय करायची, यूज करायची. ही सर्किट डायग्राम कशाने तयार झाली आहे, हा काय आहे, रिलॅक्सेशन ऑसिलेटर, UJT ऑसिलेटर. हे सगळं सर्किट कशाचं आहे, इथून इथपर्यंत UJT सर्किट, आणि हे सर्किट कशाचं आहे, SARचं सर्किट आहे. हे सर्किट कशाचं आहे, SARचं. मग UJT सर्किट कशापासून तयार झालेलं आहे, रेजिस्टर R1, कॅपॅसिटर C, R2 रेजिस्टर्स अँड धिस फंक्शन, ह्याला काय म्हणतोय आपण, UJT म्हणतोय. या सर्किटला काय म्हणते आपण, UJT. UJTला किती टर्मिनल असतात, 3 टर्मिनल असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे काय झालं, B2 टर्मिनल झालं. हे काय झालं, B1 टर्मिनल झालं. आणि हे कोणतं टर्मिनल झालं, इमिटर टर्मिनल झालं. हे आपण ऑलरेडी कशामध्ये बघितलेलं आहे, चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण UJT हा पॅरामीटर काय केलेला आहे, UJT हा थायरिस्टर फॅमिली डिव्हाइस ऑलरेडी स्टडी केलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आता VCC सप्लाय आपण ह्या सर्किटला अप्लाय केला. VCC सप्लाय ह्या सर्किटला अप्लाय केल्यानंतर कॅपॅसिटर काय होणार, तुमचा चार्ज होणार. कुणा थ्रू चार्ज होणार, ज्याला VCC सप्लाय अप्लाय करणार त्यावेळेला कॅपॅसिटर हा काय होणार आहे, चार्जिंग युजिंग R1 रेजिस्टर. If we apply the VCC, then capacitor C charge through resistors R1 and capacitor charge, कुठपर्यंत कॅपॅसिटर चार्ज होणार आहे, अप टू दी पीक पॉइंट पर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. हा कॅपॅसिटर इथून इथं काय झाला, हा VCCचा सप्लाय अप्लाय झाला. हा VCCचा सप्लाय अप्लाय करत 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 इथंपर्यंत आला, ह्या कॅपॅसिटरला अप्लाय करत आला. कुणा थ्रू आला, R1 रेजिस्टर थ्रू हा कॅपॅसिटरचा सप्लाय, VCC सप्लाय R1 रेजिस्टर थ्रू कॅपॅसिटरकडे गेला. त्यावेळेला कॅपॅसिटर तुमचा काय झाला, चार्ज झाला. कुठपर्यंत चार्ज होणार आहे हा कॅपॅसिटर, हा कॅपॅसिटर पीक पॉइंट पर्यंत काय होणार आहे, चार्ज होणार आहे. ज्यावेळेला कॅपॅसिटर पीक पॉइंट पर्यंत चार्ज होणार त्यावेळेला इथं कॅपॅसिटर पीक पॉइंट पर्यंत इथं गेला, तिथून पुढं तुमचा UJT काय होणार आहे, टर्न ऑन होणार. UJT काय होणार आहे, टर्न ऑन होणार. UJT टर्न ऑन झाला की इथं आउटपुट व्होल्टेज तुम्हाला इथं मिळणार आहे. हे आउटपुट व्होल्टेज इथं मिळणार. हे आउटपुट व्होल्टेज मिळाल्यानंतर हा जो आउटपुट आहे तो कशाला अप्लाय केला, इथं गेटला अप्लाय केला. SCRच्या कशाला अप्लाय केला, गेटला अप्लाय केला. आणि ह्या SCRला ज्या वेळेला तुम्ही काय देताय, गेटचा सप्लाय देताय, त्याला SCR काय होणार आहे, हा टर्न ऑन होणार आहे. ह्या पद्धतीनं UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटरची ही कन्सेप्ट आहे. मग त्या VCC सप्लाय अप्लाय केल्यानंतर कॅपॅसिटर काय होणार, थ्रू R1 रेजिस्टर थ्रू कॅपॅसिटर काय होणार, चार्ज होणार. कुठपर्यंत चार्ज होणार, अप टू दी पीक पॉइंट पर्यंत काय होणार, कॅपॅसिटर चार्ज होणार. आणि एकदा UJT टर्न ऑन झाला की कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. कुणा थ्रू डिस्चार्ज होणार आहे, हा R2 रेजिस्टर थ्रू काय होणार आहे, कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे. म्हणजे R1 रेजिस्टर थ्रू कॅपॅसिटर काय झाला, चार्ज झाला. R1 रेजिस्टर टू कॅपॅसिटर काय झाला, चार्ज झाला थ्रू R1 रेजिस्टर. आणि हा डिस्चार्ज कुणामुळे होणार आहे, डिस्चार्ज झाला. कुणामुळे डिस्चार्ज झाला, हा एकदा UJT टर्न ऑन झाला की कॅपॅसिटर काय होतो, डिस्चार्ज होतो. कुणा थ्रू डिस्चार्ज होतो, R2 रेजिस्टर थ्रू काय होतो, हा डिस्चार्ज होतो. R2 रेजिस्टर थ्रू हा कॅपॅसिटर काय होतो, डिस्चार्ज होतो. ज्या वेळेला तो कॅपॅसिटर पीक पॉइंटला जाणार, पीक पॉइंटला म्हणजे इथं गेला, हा चार्जिंगच व्हायला लागला इथंपर्यंत. इथं पीक पॉइंटला गेल्यानंतर इथं हा तुमचा काय झाला, UJT काय झाला, इथं टर्न ऑन झाला. म्हणजे इथं UJT हा एवढ्या टाइम पिरियडसाठी टर्न ऑन असतो आणि बाकी सगळीकडे काय असतो, UJT हा ऑफच असतो. बाकी सगळीकडे UJT काय असतो, ऑफ असतो. ह्या एवढ्या टाइम पिरियडसाठी UJT काय होतो, ऑन असतो. रिमेनिंगला काय असतो, तो ऑफ असतो. ह्या एवढ्या टाइम पिरियडसाठी काय असतो, ऑन असतो. बाकी सगळीकडे काय असतो, हा टर्न ऑफ असतो. मग ह्याचं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे बघा. काय लिहायचं, पहिल्यांदा याचं कन्स्ट्रक्शन द्यायचं. द कन्स्ट्रक्शन ऑफ UJT relaxation oscillator is as shown in figure. This circuit diagram is consist into UJT, two resistors R1 and R2 and capacitor C and SCR.
Then after that working मध्ये काय लिहिला, when VCC supply, when voltage is applied the capacitor starts charging through the variable resistors R1, म्हणजे R1 through capacitor काय होणार आहे, चार्ज होणार आहे. by varying the resistors value voltage across the capacitors get varied, म्हणजे प्रत्येक वेळी कॅपॅसिटरचा व्होल्टेज काय होणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. कॅपॅसिटर हा कुठपर्यंत चार्ज होणार आहे, अप टू द पीक पॉइंट पर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. वन्स द कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू द पीक व्हॅल्यू ऑफ UJT, वन्स द कॅपॅसिटर व्होल्टेज काय गेलं, इन्क्रीज होत गेलं. कुठपर्यंत इन्क्रीज होत गेलं, पीक व्हॅल्यू ऑफ UJT पर्यंत काय झालं, इन्क्रीज होत गेलं. इट स्टार्ट्स कंडक्टिंग, देन UJT काय होणार आहे, स्टार्ट्स कंडक्टिंग, म्हणजे UJT काय होणार, टर्न ऑन होणार. आणि UJT टर्न ऑन झाल्यानंतर काय होणार आहे, पल्स आउटपुट टिल द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इक्वल टू द व्होल्टेज VV ऑफ द UJT. The process repeats and produces train of pulses at base terminals B1, म्हणजे हे काय होणार आहे, ह्या बेस टर्मिनलला ह्या पल्सेस तुमच्या काय होणार आहे, तिथं अप्लाय होणार. हा B1 म्हणू शकताय किंवा हा B2 म्हणू शकताय. इथं बेस टर्मिनलला तुमच्या पल्सेस काय होणार आहे, तिथं अप्लाय होणार. हा आउटपुट व्होल्टेज ह्याचा आहे, हा कॅपॅसिटरचा आउटपुट व्होल्टेज आहे. आणि हा आउटपुट कोणता असणार आहे, UJT टर्न ऑनचा आउटपुट असणार आहे. This process repeats and produces a train of pulses at base terminal. The pulse output at the base terminal 1 is used to turn on the SCR and predetermined time intervals. म्हणजे हा ज्या पल्सेस असणार आहेत, B1 च्या अक्रॉस ज्या पल्सेस असणार आहेत, त्या पल्सेस कशासाठी यूज केल्या जाणार आहेत, UJT टर्न ऑन करण्यासाठी ह्या पल्सेस काय केल्या जाणार आहेत, यूज केल्या जाणार आहेत. आता नेक्स्ट तुमची मेथड कोणती आहे, आता पहिली मेथड आपण कोणती बघितली, SCR ट्रिगरिंग युजिंग UJT बघितली. आता आपल्याला कोणती मेथड बघायची आहे, PUT रिलॅक्सेशन ऑसिलेटर. UJTचं आणि PUTचं दोन्ही मिनिंग सेमच आहे. UJT म्हणजे काय, युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. PUT म्हणजे काय, प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. हा सिम्बॉल कशाचा आहे, PUTचा हा सिम्बॉल आहे. हा PUTच्या सिम्बॉलला 3 टर्मिनल आहेत. कोणते 3 टर्मिनल आहेत, ॲनोड, कॅथोड आणि गेट. मग आता इथं काय आहे, हे जे सर्किट आहे हे रिलॅक्सेशनसाठी यूज केले आणि हे सर्किट कशासाठी यूज केले, बायसिंगसाठी. इकडं सी हिअर, this circuit is used for the relaxation purpose and this circuit is used for the biasing to the gate. म्हणजे ह्या दोन्ही पर्पजसाठी हे रेजिस्टर काय केलेला आहे, यूज केलेला आहे. मग इथे इनिशियली काय करायचा, VCCचा सप्लाय काय करायचा, अप्लाय करायचा. VCCचा सप्लाय अप्लाय केल्यानंतर कॅपॅसिटर C काय होणार आहे, चार्ज होणार आहे. कुणा थ्रू चार्ज होणार आहे, तो capacitor C will charge through resistors R1 and capacitor charge up to the peak point, म्हणजे ह्या पीक पॉइंट पर्यंत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. हा कॅपॅसिटरचा चार्जिंग पिरियड आहे. हा कॅपॅसिटरचा काय आहे, चार्जिंग पिरियड आहे. आणि हा कुणा थ्रू चार्ज व्हायला लागलाय, हा रेजिस्टर R थ्रू काय व्हायला लागलाय, तो चार्ज व्हायला लागलाय. हा कुणा थ्रू चार्ज व्हायला लागलाय, रेजिस्टर R थ्रू काय व्हायला लागलाय, तो चार्ज व्हायला लागलाय. मग एकदा कॅपॅसिटर पीक पॉइंटला अप्लाय झाला तर काय होणार आहे, हा PUT काय होणार आहे, टर्न ऑन होणार. आणि if PUT turn on then capacitor discharge through this loop, म्हणजे ज्यावेळेला PUT टर्न ऑन होणार त्याला कॅपॅसिटर कुणा थ्रू डिस्चार्ज होणार, या VRK रेजिस्टर थ्रू कॅपॅसिटर. इतर कॅपॅसिटर कुणामुळे डिस्चार्ज व्हायला लागलाय, VRK रेजिस्टरमुळे कॅपॅसिटर काय व्हायला लागलाय, तर डिस्चार्ज व्हायला लागलाय. कुणामुळे डिस्चार्ज व्हायला लागलाय, VRK रेजिस्टर थ्रू कॅपॅसिटर काय व्हायला लागलाय, डिस्चार्ज व्हायला लागलाय. म्हणजे हा तुमचा काय असणार आहे, ऑफ पिरियड असणार आहे. कुणाचा ऑफ पिरियड असणार आहे, PUTचा. आणि हा कोणता पिरियड असणार आहे, ऑन पिरियड असणार आहे. हा कोणता पिरियड असणार आहे, ऑन पिरियड असणार आहे PUTचा. आणि हा कोणता पिरियड असणार आहे, ऑफ पिरियड हा PUTचा असणार आहे. मग ज्यावेळेला तुमचा कॅपॅसिटर PUT टर्न ऑन झाला की कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार. कुणा थ्रू डिस्चार्ज होणार, VRK रेजिस्टर थ्रू डिस्चार्ज होणार. आणि हितला हा आउटपुट VRK हे कोणतं व्होल्टेज आहे, VRK, म्हणजे ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस जर तुम्ही आउटपुट घेतला, कोणाच्या, VRKच्या रेजिस्टरच्या अक्रॉस जर आउटपुट घेतला तर तो आउटपुट माझा हा VRK आउटपुट असणार आहे. आता R1 आणि R2 रेजिस्टर कशासाठी यूज केलेले आहेत, या गेटला सप्लाय देण्यासाठी आणि गेटचं व्होल्टेज मेंटेन करण्यासाठी हे बायसिंग रेजिस्टर काय केलेले आहेत, यूज केलेले आहेत. फिगर फर्स्ट काय लिहायचं, कंस्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला जे डोळ्यांनी काय काय दिसतंय. आता ह्याच्यामध्ये काय दिसणार, द सर्किट डायग्राम ऑफ PUT रिलॅक्सेशन ऑसिलेटर इज ॲज शोन इन फिगर. मग सेकंड पॉईंट मध्ये काय लिहिणार, PUT रिलॅक्सेशन ऑसिलेटर इज बेसिकली कन्सिस्ट इन टू PUT resistors R1, R2 and VRK and RK registers and capacitor C.
PUT having a 3 terminals, anode, cathode and gate. Here the R1 and R2 resistors used to provide biasing of the gate terminal and RC used for the relaxation purpose of PUT. Next principle मध्ये काय लिहिणार, when VCC supply or VBB supply applied to the relaxation oscillator circuit, then capacitor C charged through resistor R up to the peak point. When capacitor reach to the peak point, then PUT will turn on through the anode terminal, and when the PUT turn on, then capacitor discharge through this resistor RK. The waveform across PUT relaxation oscillator is as shown in figure. आणि हा वेवफॉर्म तुम्ही काय लिहू शकताय म्हणून इथं. आणि जर तुम्हाला डिस्क्रिप्शन करायचं असेल तर ह्यातले पण तुम्ही कंटेंट काय करू शकता, यूज करू शकता. कसं लिहिणार, फिगर अबाउट शोज द PUT व्हर्जन ऑफ द युनि जंक्शन रिलॅक्सेशन ऑसिलेटर फ्रॉम द टॉपिक UJT बिफोर. द रेजिस्टर R चार्जेस द कॅपॅसिटर until the peak point, then heavy conduction moves the operating point down the negative resistance slope to the valley point. म्हणजे हा काय असणार आहे, VV टू पीक पर्यंत गेलं हे चार्जिंग आणि त्यानंतर पीक टू व्हॅली पॉइंट पर्यंत आणखी परत काय झालं, डिस्चार्ज झालं. आणि ह्या स्पाइक्स जे आउटपुटला काय होणार आहेत, करंट स्पाइक्स फ्लोज थ्रू दी कॅथोड ड्युरिंग कॅपॅसिटर डिस्चार्जेस developing a voltage spikes across the cathode resistors. After capacitor discharge, the operating point reset back to the slope up to the peak point. म्हणजे एकदा कॅपॅसिटर तुमचा डिस्चार्ज झाला की तुम्हाला काय होणार आहे, तिथं आणखी परत तो नेक्स्ट सायकलला आणखी परत काय होणार आहे, तो चार्ज होणार आहे. ह्या पद्धतीने PUT रिलॅक्सेशन ऑसिलेटर काय होतं, वर्क होतं. याच्यामध्ये आता काय करायचं, तुम्हाला जेवढे कंटेंट समजलेले आहेत व्हिडिओ लेक्चर ते तुमच्या लँग्वेज मध्ये काय घ्यायचं, तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे. आणि इफ एनी क्युरीज रिलेटेड टू धिस लेक्चर देन यू आस्क मी.